श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. आपल्या संस्कृतीमध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व दिले जाते. या काळामध्ये आपण आपल्या पितरांना आठवतो, त्यांना स्मरण करतो. त्यांच्यासाठी आपण श्राद्ध, तर्पण, पिंडीदान करतो. पण जर कुणाला पितृदोष असेल तर त्याचा परिणाम घरामध्ये अडथळे, आरोग्य समस्या, नोकरीमध्ये त्रास, त्याचबरोबर संतती प्राप्तीचा विलंब अशा स्वरूपात दिसतो. आता पितृदोष म्हणजे काय? तर आपण पितृदोष हा शब्द अनेकदा ऐकलेला आहे, परंतु पितृदोष म्हणजे आपल्या पितरांचे, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. कारण काही कारणांमुळे त्यांच्या आत्म्यांची तृप्ती ही होत नसते. तर त्याचे काही प्रमुख असे कारण आहेत. तर त्यातील पहिलं कारण म्हणजे श्राद्ध न करणे, पितरांना तर्पण विधी विसरणे. त्याचबरोबर पितरांना आपण नेहमी स्मरणामध्ये आठवत नाही, स्मरण करत नाही. त्याचबरोबर चुकीच्या कृतींमुळे आपण त्यांना दुखावतो. या सर्व कारणांमुळे आपल्यावरती पितृदोष निर्माण होतो. आणि पितृदोष असला की आपल्या कुटुंबाची, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची प्रगती थांबते. पितृपक्ष हा 16 दिवसांचा असतो. भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत. या काळामध्ये पितर हे पृथ्वीवरती येतात असं मानलं जातं. म्हणूनच आपण त्यांच्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी तर्पण विधी, पिंडदान, श्राद्ध विधी आणि अनेक प्रकारचे सेवा उपाय करत असतो. परंतु आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणी म्हणजे कुठल्या कुठल्या घरामध्ये, कोणत्या कोणत्या घरांमध्ये ही पितरांची सेवा होत नाही, केली जात नाही. मग ही शहरी भागामध्ये असू दे किंवा गावाकडच्या भागांमध्ये असू दे, काही घरांमध्ये पितरांसाठी श्राद्ध विधी, तर्पण विधी त्यांना त्या ठिकाणी केले जात नाही आणि मग अशा घरामध्ये नक्कीच पितृदोष लागतो. परंतु जर वेळेच्या अभावी आपण जर पितरांची सेवा करत नाही, पितरांना स्मरण करत नाही, तर हे अतिशय चुकीचे आहे. कारण आपले पित्र आपले पूर्वज होते, म्हणून आपण आपले आजचे हे जीवन आनंदाने जगत आहोत. म्हणून नेहमी आपल्या देवांच्या अगोदर, आपल्या कुळदेवांच्या अगोदर आपल्या पितरांना स्मरण करावे, त्यांचं स्मरण ठेवावे. त्याच्यामुळे आपले पित्र प्रसन्न राहतात आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, संकट, समस्या कधीही येऊ देत नाहीत. तर पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या पितरांसाठी अनेक प्रकारच्या सेवा करत असतो. परंतु ज्यांना कोणाला प्रत्येक सेवा करणे शक्य नाही, त्यांनी अतिशय प्रभावी आणि सर्वात सोपा हा एक उपाय केला तरी देखील त्यांचे पित्र त्यांच्यावरती प्रसन्न होतील, त्यांच्या पितरांची आत्मा तृप्त होईल, शांत होईल, आत्माला मोक्ष मिळेल आणि त्या घरातील जे काही पितृदोष असतील ते देखील संपेल. त्याचबरोबर घरामध्ये पितृदोषामुळे जे काही अडीअडचणी आहेत ते देखील संपुष्टात येतील, नष्ट होण्याच्या मार्गावर येईल. उपाय हा अगदी साधा सोपा असा उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातला पितृदोष तर संपणारच आहे. त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नजरदोष काही असेल तर ते देखील संपूर्णपणे नष्ट होणार आहे. वेळेच्या अभावी आपल्याला हा पितृपक्ष संपण्यापूर्वी म्हणजे आता 4 दिवस तर पितृपक्षाचे झालेलेच आहे. जे काही राहिलेले दिवस आहे या दिवसांमध्ये दररोज अगदी हा उपाय केला तर अतिउत्तम ठरणार आहे. त्याचबरोबर अगदी 1 दिवस जरी हा उपाय तुम्ही केला तरी देखील तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांच्या आत्म्याची तृप्ती होईल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमचे पित्र हे तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होतील, तुमच्यावर भरभरून कृपा आशीर्वाद बरसवतील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, घरातलं वातावरण आनंदाचं होईल, घराची भरभराटी होईल. आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला फार महत्त्व दिलेले आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि ऊर्जा ह्याचे सात्विकता आहे. बघा, दिव्याचा प्रकाश पितरांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना शांती मिळते. त्याचबरोबर आपण जर तूप किंवा तीळ तेलाने दिवा लावला तर आत्म्यांना तृप्ती मिळते. रोज संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपले पित्र प्रसन्न होतात. लोक म्हणजे बघा, आपल्याला एक रोज असा दिवा पितरांसाठी लावायचाच आहे. म्हणजे हा पितृपक्ष नसेल तरी देखील लावायचा आहे. परंतु ज्यांना कोणाला शक्य नाही हे दररोज दिवा लावणे, त्यांनी ह्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तरी आवर्जून हा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ एक दिवा हा लावायचा आहे. रोज एक दिवा पितरांसाठी लावणे हा खूप सोपा उपाय आहे, परंतु अतिशय प्रभावी असा उपाय आहे. आता आपल्याला दिवा कसा लावायचा आहे हा प्रश्न पडला असेल. तर बघा, सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर, म्हणजे सकाळी आपण स्नान वगैरे करून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण
आपण आपली देवांची पूजा, नित्यपूजा करतो, अगदी त्यावेळेस आपल्याला दिवा लावायचा आहे आणि ते देखील सूर्योदय होण्याच्या वेळी लावायचा आहे. त्यावेळेस आपल्याला शक्य नसेल तर संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस तुम्ही हा दिवा लावू शकता. आता दिवा हा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे. म्हणजे दिव्याची वात ही दक्षिणेच्या दिशेला असावी असा आपल्याला दिवा ठेवायचा आहे. आता दक्षिणेला का लावायचा आहे दिवा? तर दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, म्हणून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल किंवा गाईचे शुद्ध तूप वापरायचे आहे. तुमच्याकडे जर गाईचे तूप, तिळाचे तेल नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही मोहरीचं तेल वापरलं तरी देखील चालणार आहे. हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तिकडे 2 मिनिटं किंवा 1 मिनिट तरी आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे दिवा लावताना. दिवा लावून झाल्याच्या नंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः. हा मंत्र किमान 11 वेळेस तरी आपल्याला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर पितरांच्या नावी आपल्याला थोडेसे का होईना अगदी छोटासा तांब्या घ्या, त्या तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि हे पाणी त्या पितरांच्या नावी त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहे. दिवा लावताना मनापासून हा दिवा लावा, अगदी श्रद्धेने हा दिवा लावा. आपल्या पूर्वजांना आठवा आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करा. त्याचबरोबर तुम्ही जेवढी श्रद्धा आणि भक्तिभावे तुम्ही ही सेवा कराल, तुम्ही उपाय कराल, तेवढी ही सेवा, भक्ती, श्रद्धा, भक्ती आपली त्यांच्यापर्यंत म्हणजे आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. हा दिवा आपण अगदी दररोज आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावल्यामुळे आपल्या पितरांची आत्मा तृप्त होते आणि आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात, आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद देतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अडथळे आहेत ती कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींची नोकरी, व्यवसायामध्ये प्रगती होते, आपल्या पतीची प्रगती होते, आपल्या मुलाबाळांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये जर सतत वादविवाद होत असतील, ते वादविवाद देखील नष्ट होते. घरातील आपलं वातावरण अगदी सकारात्मक होतं. पूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील नष्ट होऊन जाते. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा आणि शांती निर्माण होते. कुटुंबामध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या घराला जे काही पितृदोष लागलेला आहे, तो पितृदोष हळूहळू का होईना संपुष्टात येण्याच्या मार्गावरती होतो. हा उपाय जर तुम्ही नियमित केला तर पितळ आपल्याला आशीर्वाद तर देतच असतात, परंतु ते आपल्या पाठीशी सदैव उभे देखील राहतात. दिवा लावताना फक्त आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. दिवा हा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी लावायची आहे. दिवा लावताना ज्या जागेवर आपण दिवा लावणार आहोत ती दिवा लावण्याची जागा छान स्वच्छ पाण्याने स्वच्छ अशी धुवून काढा, पुसून काढा आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी दिवा लावा. त्याचबरोबर आपल्याला दिवा हा कणकेचा किंवा मग पितळेचा किंवा मातीचा दिवा वापरायचा आहे. दिवा हा कधीही विझू देऊ नका. शक्य असेल तर संपूर्ण वेळ तो प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आपण हा दिव्याचा उपाय करत आहोत, तर पितृपक्ष पूर्ण संपेपर्यंत आपल्या घरामध्ये मांसाहार टाळायचा आहे, मद्यपान कडकडीत वर्ज्य करायचे आहे. घरामध्ये आपल्या वादविवाद पूर्णपणे टाळायचे आहे. घरातलं वातावरण अगदी शांतमय आणि आनंदीदायक ठेवायचे आहे. दिवा लावल्यानंतर 1 मिनिट शांत बसायचे आहे. त्या ठिकाणी डोळे मिटून आपल्या पितरांची आठवण करायची आहे, त्यांना स्मरण करायच्या आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर तुम्ही दिव्याच्या ठिकाणी तुम्ही तीळ, दूध, मध, पाणी, कुशा, गवत ह्यांपैकी एक वस्तू ज्या आपण त्या ठिकाणी दिवा लावलेला आहे त्या ठिकाणी ठेवलं तरी देखील तुमचे पित्र तुमच्यावरती अधिकाधिक प्रसन्न होतात. हे पदार्थ दिव्याजवळ अर्पण केले तर त्यांची तृप्ती अधिक प्रमाणामध्ये होते. पितृपक्षामध्ये कावळ्याला देखील अन्न द्यावं, कारण तो पितरांचा दूत मानला जातो. त्याचबरोबर दिवा लावण्यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, दिव्याच्या ज्योतीतून निर्माण होणारी उष्णता आणि प्रकाश सूक्ष्म ऊर्जेला आकर्षित करत असते. ही ऊर्जा आपल्या पितरांपर्यंत पोहोचते आणि तूप वापरलं तर सात्विकता वाढते. दिवा लावताना तिळाच्या तेलाने दिवा लावलेला तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना समाधान मिळतं.
दिवा लावताना देखील मी तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे. ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा मग ओम पितृभ्यो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय पितृदेवताभ्यो स्वाहा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. अगदी 11 वेळेस आपल्याला हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे. आपल्या पितरांना स्मरण करायचे आहे आणि त्या ठिकाणी 1 ते 2 मिनिटं शांत डोळे बंद करून बसायचे आहे. त्याचबरोबर हा उपाय अधिक जणांनी म्हणजे अनेक जणांनी हा उपाय केलेला आहे. अतिशय अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे त्यांच्या घरातील अडथळे देखील कमी झालेले आहेत. अचानक त्यांच्या घरामध्ये जी कामे होत नव्हती ती कामे देखील होऊ लागलेली आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तींचं आरोग्य सुधारलेलं आहे. त्याचबरोबर नोकरी किंवा शिक्षणामध्ये देखील त्या घरामध्ये प्रगती मिळालेली आहे, यश मिळालेलं आहे. हे अनुभव दाखवतात की पितरांच्या आशीर्वादाशिवाय आपलं जीवन पूर्णपणे अपूर्ण आहे. म्हणून सर्वात प्रथम कुळदेवांच्याही अगोदर पितरांचे स्मरण करणे, पितरांची सेवा करणे हे अगदी अनिवार्य आहे, अगदी गरजेचे आहे. तर मित्रांनो, पितृपक्षामध्ये रोज दिवा लावल्यामुळे आणि आपल्या पितरांना आठवल्यामुळे आपल्या पितरांचं आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. म्हणून आवश्यक पितृपक्षाच्या या कालावधीमध्ये आवर्जून पितरांच्या स्मरणार्थ नक्कीच दक्षिण दिशेला आपल्या घराच्या बाहेर दाराजवळ आपल्याला एक दिवा हा नक्की लावायचा आहे. तर आज तुमच्याबरोबर मी अत्यंत महत्त्वाचा उपाय माहिती शेअर केलेली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.